आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला ना सावीला भेटून खरंच खूप आनंद झाला. तिला भेटल्यावर ना माया जाणवली, आपुलकी जाणवली. नाही पण तो अंकित देशपांडे याच घरात राहतो. अंकित देशपांडे तुम्हाला काही करणार नाही याची जबाबदारी माझी. अनु मॅडम, तुम्ही आजारी असताना मी सावीची जबाबदारी घ्यावी असं जे वचन घेतलं होतं ते वचन मी पाळलं. तुमच्या माघारी सावीची खूप काळजी घेतली. तरी पण मी तुमच्या शोधात होते. घरातले सगळे म्हणत होते की तुम्ही या जगात नाही आहात, पण मी हार नाही मानली. आणि आता बघा, तुम्ही मला भेटलात. आता सगळं ठीक होईल. हो, पण मला काहीच आठवत नाहीये. मी खरंच खूप आठवायचा प्रयत्न करते या सगळ्या गोष्टी, पण खरंच सांगते मला काही आठवत नाही हो यातलं. पण मॅडम, मला खात्री आहे तुम्हाला सगळं काही लख आठवेल. मला खात्री. फक्त आता तुम्ही रडायचं नाही. आपलं ठरलंय का नाही, हाची बात कोणाला घाबरायचं नाही. मी आहे ना. आता शांत समाधानाने झोपा. चला. तू असं काम माझ्याकडे खरंच इलाज नव्हता आई. मी पूर्णपणे अडकलो होतो यात. तुला माहितीये सौदामिनीने काय केलं? तिने अनुला किडनॅप केलं. तिला सतत गुंगीची औषधं देत होती. तिचं म्हणणं होतं की तू जाऊन सुंदरी आणि धनंजयचं लग्न मोड, तर मी तुझ्या अनुला सोडते. काय करणार होतो आई? तू एक आई आहे, तू समजू शकते. मला माझी मुलगी हवी होती, मला माझी बायको हवी होती, मला आमचा एक सुखाचा संसार हवा होता. मला काही सुचलं नाही. मला जे योग्य वाटलं मी ते केलं आई. प्लीज मला समजून घे. बघ, तू पण जर माझ्यावर रागवशील तर मी कुठे जाऊ? नाही, आज अगदी हरल्यासारखं झालंय मला. एवढं चुकून सुद्धा तू तुझ्या कृतीचं समर्थन करतोय आदित्य. आज ना मला लाज वाटतीये. तुझी आई असल्याची लाज वाटते मला. आई हे बघ, मी माझ्या कृतीचं समर्थन करत नाहीये, पण माझा काय दोष आहे मला सांग तरी. माझं काय चुकलंय? मी माझ्या फॅमिलीचा विचार करतो, ही माझी चूक आहे? मी सावीचा विचार केला, मी अनुचा विचार केला, ही माझी चूक आहे का? आताही मला काळजी आहे. तिकडे सावी झोपली आहे रूम मध्ये. ती जर उठली, तिला जर मी आजूबाजूला दिसलो नाही तर ती अस्वस्थ होईल, पॅनिक होईल. तिला जर पुन्हा दम्याचा अटॅक आला तर? म्हणून मी आलो तुझ्याकडे. त्यावेळेला माझं कोणी ऐकणार नाही. तू प्लीज एकदा जा आणि सुंदरशी बोल. मला माझ्या सावीकडे जाऊ द्या. अनुकडे जाता येत नसेल तर ऍटलीस्ट मी माझ्या मुलीकडे तरी लक्ष देतो. मी तुझ्यासमोर हात जोडतोय. प्लीज माझा ऐक. ठीक आहे, मी बोलते सुंदरीशी. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा आदित्य, माझ्या नजरेतनं तू कायमचा उतरलेला आहेस. आता ते स्थान तुला पुन्हा नाही. आता मी जे काही करेन ते फक्त आणि फक्त माझ्या नातीसाठी असेल, माझ्या सावीसाठी असेल. तुझ्यासाठी नाही. इतकंच लक्षात असू दे. असं नको बोलूस प्लीज. माझा आई माझं ऐकून घे ना. आई मंगल,
ती आदित्यला अंकित म्हणत होती आणि इंजेक्शन बी देऊ नको म्हणत होती. म्हणजे ती ह्याच्या जवळच होती आणि आपण तिला मयत झाली असं समजत होतो. काहीच कळत नाही बाई. पण मामी, मला एक गोष्ट समजत नाही हो, ही आपल्या सरूला सापडली कुठं? पण एका अर्थीनं ती सापडली ते बरंच झालं बघा. कसे आता दोघी माई लेकींची भेट होईल आणि आपली सरू का नाही सावीच्या जबाबदारीतून मोकळी होईल बघा. छे ग, तिची अवस्था बघितलीस काय? अगं ती आपल्याला बी ओळखीत नाही आणि सावीची काय जबाबदारी घेणार ती? अहो मामी, आज ना उद्या कधी ना कधी तरी ती बरी होईलच ना. बघू पुढच्या पुढं. म्हणजे धनंजय, तुमच्या सांगण्यावरनं माझ्या असं लक्षात येत आहे की हा आदित्य फारच भयंकर आहे हो. म्हणजे आधी सावीवर प्रेम असल्याचं नाटक करत होता आणि आता तिचीच डाल करतोय ऍक्च्युली. आणि जेव्हापासून हे सगळं पाहिलंय ना, तर आता असं वाटतंय की या जगात काहीही होऊ शकतं. आता तुमच्या लक्षात येत आहे का धनंजय, ह्या सिच्युएशन मध्ये आता आदित्य, सावी आणि अनु एकत्र राहू शकतात. त्यांना सावीची सुंदरीवरची जबाबदारी जरा कमी होईल. पण म्हणजे तुम्ही आणि सुंदरी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा विचार करू शकता. सो व्हायला तर पाहिजे. पण आई, काही दिवसात खूप साऱ्या गोष्टी बदलल्यात. आणि माहित नाही का, पण त्या दिवशी सुंदरी आदित्यच्या बाजूने माझ्याशी भांडली, आमच्यापासून लांब रहा असं म्हणाली. तेच ऍक्च्युली मला जास्त हर्ट झालंय. धनंजय, आय एम फाईन. पण आई, खरं सांगायचं झालं ना तर आमच्यामध्ये प्रोफेशनल कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग आहे, पण पर्सनल नाही. माहित नाही तिच्या मनामध्ये काय, पण पुढे जाऊन आम्ही एकत्र येऊ की नाही तेही माहित नाही. असो, मी जरा माझ्या रूम मध्ये आहे. तुम्हाला जर काही लागलं तर मला आवाज द्या. धनंजय,